श्री स्वामी समर्थ श्रोते हो. आजचा अनुभव खरंच एवढा आगळा वेगळा आहे ना, की एक आई आणि एक 10 वर्षाची मुलगी. खरंच म्हणजे काय तिचं बालपण आणि काय ते आजारपण. खरंच या विवंचनेमध्ये असलेली, अडकलेली एक आई आणि तिचा जो आकांत होता तिच्या मुलीसाठी आणि तिची जी तिने तो पदर पसरवला होता स्वामींपुढे. खरंच एक म्हणजे ते ऐकूनच कसतरीच वाटलं. पण स्वामी आहेत, स्वामी होते आणि नेहमीच राहणार. याची अनुभूती स्वामींनी त्या ताईंना दाखवून दिली. आणि हाच अनुभव आज आपण आपल्या आजच्या या भागामध्ये ऐकणार आहोत. सर्वात प्रथम स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. तुम्ही सगळे खरंच खूप मजेत असाल अशीच मी आशा करते आणि तसेच राहा. आनंदी राहा, निरोगी राहा. आणि आजचा हा जो अनुभव आहे हा आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, मी मूळची डोंबिवलीची राहणार आहे आणि माझी 10 वर्षाची मुलगी. झालं असं की एके दिवशी माझी मुलगी मला म्हणू लागली, आई माझ्या पोटामध्ये खूप दुखतंय ग. आता एक साहजिकच आपण म्हणतो मुलं कधीतरी कमी जास्त खातात त्याच्यामुळे हिचं पोट दुखत असेल. पण काही केलं तिचं पोट काही थांबत नव्हतं. मग एक फॅमिली डॉक्टर म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे तिला घेऊन गेलो आणि दाखवलं. तर डॉक्टर बोलले काही नाही, औषध्या गोळ्या घ्या, होऊन जाईल. ठीक आहे, तेही झालं. तरी त्या माझ्या मुलीचं पोट काही थांबणं म्हणजे जे काही दुखणं होतं ते थांबत नव्हतं. मग आम्ही चांगलं म्हणजे मोठ्या डॉक्टरकडे नेण्याचा तिला निर्णय घेतला आणि आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊनही गेलो. तिथं डॉक्टरांनी सांगितलं की हिची सोनोग्राफी आपल्याला करावी लागेल. आता तिची सोनोग्राफी वगैरे केली आणि केल्यानंतर जे काही आपण खरंच कधीतरी असे दुःख असतात ना, घरात अगदी आमचं सगळं काही वातावरण खरंच खूप छान. काही कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, काही नाही. म्हणजे खाऊन पिऊन सुखी. असं काही नाही की भलतंच काही अवाढव्य नाही, तशातलंही नाही. पण खाऊन पिऊन आम्ही सुखी, आनंदी कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये जणू जशी काही एक चिणगी ठिणगी म्हणतो ना आपण, तशाच प्रकारे काहीतरी आमच्या आयुष्यात येऊन पडलेलं होतं. आणि झालं असं की त्या दिवशी तिची सोनोग्राफी झाली, त्याचे रिपोर्ट्स आले आणि जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला तर आम्हाला खरंच आश्चर्यच वाटलं त्या गोष्टीचं आणि रडायलाच आलं मुळात म्हणजे तेव्हा तर. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्या मुलीच्या किडनीजवळ एक व्हेन आहे, म्हणजे जी ब्लडची व्हेन असते त्या व्हेनला गाठ झालेली आहे. आता आणि त्यात असंही सांगितलं की कदाचित ही ब्लड व्हेन म्हणजे ती जी गाठ आहे ती काढताना ही ब्लड व्हेन जर आपण म्हणजे आपल्याला काटावी लागेल तर त्यावेळेला ह्या मुलीची एक किडनी आपल्याला काढावी लागेल. म्हणजे खरंच ऐकण्याच्या पलीकडचंच होतं सगळं काही. सुन्नत झालेलं होतं कान. पण जे आहे ते समोर त्याला तोंड द्यावं लागणार होतं. मला तर रडायलाच आलं आणि जगात कोणी आहे का नाही आहे, म्हणजे भगवंतच आहे की नाही आहे हेही मला कळत नव्हतं. एक स्वामी सेवेकरी असो. पण शेवटी एक आधार वाटला, नको, डगमगू नको, स्थिर राहा, धीर धर आणि धैर्याने वाग. कारण अशक्यही शक्य करतील आपले स्वामी. घरी आलो, सगळं काही घरातलं वातावरण अगदी चेंजच झालेलं होतं. आणि ज्यावेळेसपासून मग हे असं ऐकलं त्यावेळेसपासून माझी जी बहीण आहे, ती माझी बहीण तिला सारखं येता जाता तारक मंत्राचं तीर्थही तिला देऊ लागले. करता करता असेच बरेच दिवस गेले, कारण एवढ्या पैशांची व्यवस्था करायला आम्हालाही थोडासा वेळच लागला. आणि तोपर्यंत तिचं ठीकठाक होती तब्येत, जी पोट दुखायचं ते औषध्या गोळ्यांवरती चालू होतं. मग आला तो ऑपरेशनचा दिवस. तिला ऑपरेशन थिएटरमध्येही नेण्यात आलं. तोपर्यंत म्हणजे ती गेली तोपर्यंत आम्ही तिला पाणी जे होतं ते तारक मंत्राचंच देत होतो. तिला दुसरं कोणतंच देत नव्हतं. आणि झालं असं की ज्यावेळेला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये तिला स्ट्रेचरवर घेतलं, जे तिथं कट करण्यात आलं
कट मारण्यात आला आणि ते ओपन सगळं केल्यानंतर जे काही डॉक्टरांना दिसलं ते खरंच एक आश्चर्यकारकच होतं. कारण ऑपरेशन हे सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडलेलं होतं आणि डॉक्टर बाहेर आले आणि त्यावेळेला डॉक्टरांचा एक हासरा चेहरा मला बघायला मिळाला. डॉक्टर बोलले, "अभिनंदन, तुम्ही खूप भाग्यशाली आहात. अशा केसेसमध्ये चमत्कार हे फारच कमी दिसतात, पण तुमच्या बाबतीत ते घडलेलं आहे." आम्हाला आमचा कंठ म्हणजे अगदी उत्कंठा दाटून आलेली होती, की नेमकं झालं तरी काय? त्यावेळेला डॉक्टर बोलले, "ती जी गाठ होती, आपल्याला सोनोग्राफीमध्ये जी गाठ दिसत होती, ती ब्लड व्हेनला होती. पण ती ब्लड व्हेनला नसून ती दुसऱ्या व्हेनला होती. त्यामुळे तिची जी किडनी आहे ती वाचलेली आहे. किडनी काढण्यात आलेली नाही. पण मात्र गाठ ही व्यवस्थितरित्या काढण्यात आलेली आहे." आम्हाला तिथं खरंच खूप मोठा दिलासा वाटला आणि आनंदही झाला. पण पुढे आमच्या आयुष्यात काय वाढवून ठेवलेलं होतं, हे अजूनही आम्हाला माहिती नव्हतं. पण ते खरंच खूप धक्कादायक होतं. हेही मात्र तेवढंच खरं होतं. झालं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित पार पडलं. सगळं काही ठीक झालं आणि त्यानंतर ती जी गाठ होती काढलेली ती लॅब टेस्टिंगला पाठवण्यात आली मुंबईला आणि त्याचे रिपोर्ट्स आम्हाला भेटले. 2 ते 3 दिवसांनी त्याचे रिपोर्ट्स आले आणि रिपोर्ट्स आल्यानंतर आमचा जो आनंद होता, तो आनंद अगदी म्हणजे अगदी बर्फ जसा विरघळतो तसा विरघळल्यासारखा आमचा आनंद विरघळून गेला. कारण का? तर ती गाठ कॅन्सरची आहे असं डॉक्टरांनी आम्हाला ऑफिसमध्ये बोलवून आम्हाला सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितलं, की आता या सगळ्याच गोष्टीसाठी तिला किमोथेरपी तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि हे फक्त तुम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये करू शकता. इथं तुम्ही कुठंही हे करू शकत नाही. आता आमच्या पायाखालची तर जमीनच सरकून गेलेली होती. कारण माझं लेकरू हे अवघ्या 10 वर्षाचं. करावं तरी काय? आणि कसं? सगळं कठीणच होतं. तिचं ऑपरेशन झालेलं होतं. तिची तब्येत वगैरे ठीक झाली. पण तोपर्यंत जे काही किमोचं आम्हाला ऐकण्यात आलेलं होतं, ज्या पेशंटनी किमो घेतलेले होते, त्यांनी जे सांगितलं, की जुलाब होतात, उलट्या होतात. ज्या म्हणजे ते किमो दिल्यानंतर त्या ज्या व्हेन्स असतात त्या नष्ट होतात आणि त्याच्यामुळे जो काही त्रास होतो, त्याच्यामुळे खूप म्हणजे चिडचिडेपण येतं, असं तसं होतं. खूप म्हणजे असं जसं आम्हाला खूप याच्यासारखं करून दिलेलं होतं. असं सांगून त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरून गेलेलो होतो. पण आता जे संकट आलेलं आहे त्याला सामोरे जायचंच होतं. पण आम्ही तिला अजूनही तारक मंत्राचं तीर्थ हे कायमस्वरूपी देणं आम्ही सुरूच ठेवलेलं होतं. ते बंदच केलेलं नव्हतं. आणि करता मग तिची केमो देण्याची जे दिवस आले, ते जे किमो ठरलेले होते, ते सगळी प्रोसेस झाली आणि तिचा पहिला जो किमो आहे, तो अगदी व्यवस्थितरित्या पार पडला. झाला तिला थोडाफार त्रास, तिचे पाय दुखणे वगैरे तेवढा. पण त्याच्या मात्र नंतर तिला कसलाही काहीही त्रास तिला झाला नाही आणि स्वामींच्या कृपेने तिचे 8 किमो अगदी व्यवस्थितरित्या पार पडलेले आहेत. पण डॉक्टरांनी अजून पुढे आम्हाला असंही सांगून ठेवलेलं आहे, की ती म्हणजे तिचे आता जे रिपोर्ट्स आहेत ते सगळे नॉर्मल आलेले आहेत स्वामींच्या कृपेने. पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे, की पुढे चालून 10 वर्षानंतर हा त्रास हिला परत पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे तुम्हाला हिला बोन नॅरो जे काही एक ऑपरेशन असतं ते आपल्याला करावं लागणार आहे. पण त्याचा खर्च आम्हाला डॉक्टरांनी 12 ते 13 लाख रुपये एवढा सांगितलेला आहे. तर बघू आता स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने पुढे काय होतंय. आता आमच्याजवळ तर एवढा पैसा नाहीये, की आम्ही एवढा पैसा खर्च करू शकू. पण जे काही आहेत ते करता करविता स्वामी आहेत आणि आमचा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे. कारण एवढं जिथपर्यंत आणलं तेवढं स्वामींच्याच आशीर्वादाने आलो आणि पुढचंही जे संकट आहे त्याचं निवारण स्वामीच देतील हेही आम्हाला तेवढंच माहिती आहे. स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. स्वामी तारक मंत्रात काय ताकद आहे हे आज तुम्ही तुमच्या कानाने ऐकलेलं आहे आणि हा सत्य अनुभव आहेत, हा माझा अनुभव आहे असं ताई आपल्याला सांगता आहेत. श्रोते हो, ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवा करत राहा आणि सतत नामस्मरण हे मुखात राहू द्या, जेणेकरून अचानक आलेल्या संकटांना तुम्हाला सामोरे जाण्यासाठी तुमची नामस्मरणाची झोळीच तुमच्या कामी येणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, खरंच
काय त्या एवढ्या 10 वर्षाच्या लेकराला यातना झाल्या असतील, काय दुःख झालं असेल, आई-वडिलांना काय वाटलं असेल, खरंच हे समजण्यापलीकडचं आहे. पण या सगळ्यांची ही माय जी आहे ती म्हणजे आपली स्वामी माऊली. तिलाही या सगळ्याच गोष्टींचा त्रास होतो. कारण या पृथ्वी तलावरती तिने जन्म हा त्यासाठीच घेतलेला आहे, की जे काही दुःखी पीडित लोक आहे, या सगळ्यांचं दुःख दूर झालं पाहिजे. आणि आपली आई आपल्या लेकरांचं दुःख हे कधीच बघू शकत नाही. हे आजच्या अनुभवातून आपण ऐकलं आहोत आणि खरंच खूप अद्भुत अनुभव होता ताईंचा. श्रोतेहो, जर तुम्हालाही तुमचे अनुभव सांगायचे असतील, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp लिंक आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहेत. कृपया करून ती जॉइन करा. जेणेकरून तुम्हालाही तुमचे अनुभव आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलवर सांगता येतील. तर चला, आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.